श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चला तर चहापासून आपण सुरुवात करूया, कारण की आम्ही इथं हायवेला थांबलो आहे चहा पिण्यासाठी आणि आम्ही कुठे चाललो आहे हे तुम्हाला सांगतेच पुढे. कारण की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षात मला वाटलं की चला काहीतरी देवाकडूनच सुरुवात करूया, देवांचं दर्शन घेऊया. त्यासाठी आम्ही चाललो आहे अहमदाबादच्या अक्षरधाम मंदिरला. अक्षरधाम मंदिर खूप फेमस आहे अहमदाबादमध्ये, तर आम्ही त्याचंच दर्शन करण्यासाठी चाललो आहे. आमच्या घराकडून 40 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि छान असं निसर्गाचं आनंद घेऊन आम्ही स्कूटीवर निघालो आहे. आमच्यापेक्षा जास्त वेदांत खूपच एक्सायटेड होता, कारण त्याची तर मजाच होऊन जाते. कुठे जर आम्ही निघालो म्हणजे त्याला खूप मजा येते आणि असंच खूप छान खात पीत आम्ही जात होतो. खूप मजा येत होती. असंच व्ह्यूचं आनंद घेत होतो. खूप छान छान निसर्गमय वातावरणही बघितलं. नदी नाले सगळं बघून आम्ही आलो. इथे आम्हाला असं वाटलं की या गेटमधूनच अक्षरधाम मंदिरला जाता येत असेल, पण आम्ही चुकलो होतो रस्ता. असं वाटलं की हेच अक्षरधाम मंदिर आहे, पण हे नाही आहे, कारण आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे. तर थोडंसं चुकून गेलो. पण पुढे काही लोकांना आम्ही विचारलं, तर त्यांनी सांगितलं की अर्ध्या किलोमीटरवर अक्षरधाम मंदिर आहे, तर तुम्हाला राईट साईडला वळायचं आहे. त्यामुळे आम्ही परत रिटर्न चाललो आहे इथून. आणि इथे बघू शकता थोडंच दूर आम्ही आलो, तर इथं लिहिलेलंच आहे अक्षरधाम मंदिर राईट साईडला. तर हे बघून मला तर खूप आनंद झाला, कारण की आला बाबा मंदिर. कारण एवढं दुरून आम्ही आलो आहे दर्शनासाठी आणि मी खूप एक्सायटेड असते कुठेही देवाच्या दर्शनाला जर आम्ही जात असतो ना, तर कधी येईल कसं असेल मंदिर, दर्शन कसं होईल, व्यवस्थित दर्शन होणार की नाही होणार, किती गर्दी असेल. आणि एवढं दुरून आल्यावर दर्शन व्यवस्थित झालं ना, तर मन एकदम शांत होऊन जातो माझा. तर माझं असंच असतं. आणि इथे आम्ही मंदिरात आलो आहे आणि हे गेट तुम्ही बघू शकता. बाहेर सगळे लोक उभे आहे आणि इथे हे बघा अक्षरधाम मंदिर म्हणून इथं लिहिलेलंच आहे. आणि मंदिरात फोन वगैरे अलाउड नाही आहे. बॅग फोन सगळं बाहेरच गेटवर जमा होतं आणि असंच आपण मंदिरात प्रवेश करू शकतो. तर इथे तुम्ही बाहेर गेटच्या बाहेर बघू शकता, रोडाच्या किनाऱ्यावर छान असे ड्रेसेस, पर्स, जेही वस्तू तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही इथे शॉपिंग करू शकता. चण्या चोली गुजरातची फेमस, तर तुम्ही सगळं इथे वस्तू घेऊ शकता, शॉपिंग करू शकता, छान रस्त्याने चालत फिरू शकता. आणि आम्ही आता गाडी पार्किंग करून आलो आणि पायी चाललो आहे. आणि याचं बघा, याला थोडंसं दूर चालायचं असतं आणि परत उचलायलाच म्हणतो. तर इथून आम्ही मध्ये जाणार आहे. आता आम्ही चाललो आहे गेटजवळ. तिथे फोन वगैरे जमा करून आम्ही छान मध्ये गेलो. दर्शन वगैरे झालं, खूप छान निवांत दर्शन झालं. स्वामीनारायणची खूप मोठी प्रतिमा तिथे होती आणि एकदम निवांत आमचे दर्शनही झाले. मन भरून आम्ही मनसोक्त श्री स्वामीनारायणला बघितलंही. छान तिथे थोडं वेळ बसलो मंदिरात. सगळं मंदिर वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही इथे आलो. मंदिराच्या थोड्याच दुरीवर हा गार्डन आहे. खूप प्रसिद्ध आहे आणि खूप मोठा आहे हा गार्डन. त्यामुळे आम्ही इथं आलो. वेदांचं खूप चाललं होतं की मला त्या गार्डनमध्ये जायचंच आहे, कारण आम्ही इथूनच चाललो होतो. मग जसं आम्ही गार्डनमध्ये आलो, गाडी पार्किंग लावली आणि ते समोरच आम्हाला पिकॉक दिसला. मोर, छान एवढे मोर होते इथं. आम्ही खूप बघितलं, एवढं जवळून बघितलं ना मोरला, कारण की मोरला जितकं बघणार ना तितकं बघावंसंच वाटतं, एवढे सुंदर असतात ना. तर याला तर खूप मजा येत होती. आणि मोरला असं मुरमुरे जो त्याने आणलं होतं ते खात होता तो. आणि त्यालाही म्हणजे मोरला दिलं खायला, तर मस्त खायला लागला मोर जवळ येऊन. तर त्याला तर खूप आवडलं. मग असंच त्याचं फोटो वगैरे घेत होते.
त्याचे पप्पा की असं हुब असं हुब, आणि तो कुठे निवांत हुबणार आहे. त्याचं चालूच असतं. 2 मिनटं जर शांत उभं राहील तर नाहीच होणारच नाही त्याच्याकडून. तर घाबरतही होता. आणि इथे आम्ही आलो आहे तिकीट काढायला, कारण आम्हाला जायचं आहे झूमध्ये. कारण वेदांतला बघायचं होतं स्नेक, परत टायगर आणि लायन, हे त्याला दाखवायचंही होतं आम्हाला. तर त्याचं खूप चाललं होतं की मला बघायचंच आहे. आम्ही पूर्ण तर गार्डन नाही बघणार होतो, कारण हे गार्डन खूप मोठं आहे, म्हणून आम्ही फक्त त्याच्यासाठीच गेलो. नुसतं लायन आणि टायगर आणि स्नेक बघायलाच गेलो होतो, कारण स्नेक मलाही बघायचं होतं. तर आम्ही तिकीट वगैरे काढून जात होतो. तर हा इथे त्याच्या पप्पाला ओढून आणलं, कारण इथेही पिकॉक होता. तर छान इथेही एक छान मुलगी खाऊ घालत होती पिकॉकला. तर इथून आम्ही आता चाललो आहे, आणि इथं तुम्ही बघू शकता मंकी आले होते. एवढे मंकी होते, आणि खास मेन म्हणजे इथे लिहिलेलं होतं की मंकींना की कोणत्याच ह्याला खाऊ नाही घालायचं आहे, म्हणजे बिस्किट असो या काही असो द्यायचं नाही आहे खायला. पण आम्हाला हे माहितीच नव्हतं ना, आम्ही वाचलो नाही. तर हे देत होते, तर ते सिक्युरिटीने आम्हाला सांगितलं की नाही खाऊ घालायचं आहे. आणि तिथं होतं गेट. मध्ये जाण्याच्या पूर्वी आम्ही आमच्याकडून बॅग वगैरे सगळं तिथंच ठेवून घेतलं, कारण मध्ये खायच्या वस्तूही अलाउड नाही आहे. फक्त पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकता. तर बॅग वगैरे ठेवून आम्ही चाललो, एक स्टेप बघत खूप छान होता गार्डन. कारण गावासारखी फिलिंग येते इथे, कारण एवढे झाडं बघायला मिळतात, माती बघायला मिळतात. परत इथे सगळे पशु पक्षी हे असतात. तर आजकालच्या लोकांना हे दिसतच नाही. गावामध्ये तर हे सगळे पहिले दिसायचे, आता तर दिसत पण नाही. तर आत्ताच्या जनरेशनला हे गार्डनच आहे, आणि गार्डनमध्येच आपण हे झूमध्येच सगळे प्राणी दाखवू शकतो. तर इथे होता की मध्ये जंगलमध्ये जायचं होतं. तर हे 2 किलोमीटर दूर चालायचं होतं. तर आम्ही मध्ये जाण्या अगोदरच म्हणजे रिटर्न चालल्या गेलो, कारण आम्हाला निघायचंही होतं आणि संध्याकाळ व्हायला आली होती. तर आम्ही तिथून रिटर्न आलो आणि इकडे एंट्री केली. इकडे होतं लायन आणि टायगर. तर याला बघायचं होतं, आणि याची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. एवढं फास्ट चालत होता, त्याला घाम आली होती स्वेटर वगैरे काढून. मग मस्त चालायला सुरुवात केली त्याने. इथंच थांबला. तर इथे होता लायन बसलेला. तर तो असा खुश झाला ना वेदांत लायनला बघून, की बाप रे, की रिअल लायन बघायला मिळत आहे. आणि बघू शकता तुम्ही, इथं मस्त राजासारखा बसलेला आहे दगडावर लायन. आणि सगळे लोक एवढे ओरडत होते जेव्हा तो असा उठला ना, खूप ओरडायला लागले की वाह जंगल के सरदार. कोणी काय तर कोणी काय, खूप ओरडत होते. खास करून लहान मुलांना खूप एक्साइटमेंट असते, आणि एवढं सगळं बघायला मिळतं, आणि त्यांच्यामुळे आपल्यालाही मिळतं बघायला. कारण बघा ना, किती जवळून आपण त्यांना बघू शकतो. मी तर कॅमेरा झूम करून तुम्हाला दाखवते, आणि मीही बघते कॅमेरामधूनच मी बघते. आणि असंही छान दिसत होता. आणि वेदांत तर खूप म्हणजे तो जसा असं खाली येत होता ना जवळ, तर त्याची एक्साइटमेंट एकदम वाढली होती. आणि की आला पप्पा, आला मम्मी, आला असंच करत होता. आणि मला उचला, आता जवळ येतोय, मला उचला घाबरतही होता. आणि बघा, सगळे पब्लिकचा एवढा आवाज येत होता ना, म्हणून तो आवाज करत होता, एकदम त्याचा आवाज काढत होता. आणि असं खाली उतरत होता. तेवढं तरी बरं आहे की इथं खड्डा आहे, नाही तर छलांग मारली असते ना तर बस. पण असं नाही मारू शकत. बघा कसा आवाज काढत होता तो. आणि असं करत तो खाली गड्ड्यामध्येच गेला. त्याच्यानंतर आम्ही हे पुढे चालायला लागलो. आणि वेदांत तर खूपच खुश होता की मी लायनला बघितलं.
आणि इथे त्याचे पप्पा त्याला खाली सोडलं. किती उचलणार, थोडंसं चालला की लगेच उचलायला म्हणतो. मग इथे असं खाली सोडलं तर असं रागवून बसला होता. मग त्याच्यानंतर थोडंसं चालायला लागला, कारण आम्ही त्याला सांगितलं की पुढे चल, पुढे टायगर आहे, टायगर. त्याच्यामुळे त्याची एक्साइटमेंट वाढली आणि मग तो चालायला लागला. आणि इथे आलो, टायगर मस्त असं वॉकिंग करत होता. तर वेदांतला दाखवलं, तर वेदांत एवढा खुश झाला ना, खरंच आम्हीही खुश झालो. आणि ते जेवढे पब्लिक येतात ना बघायला, जर असं दिसलं ना तर खूप भारी वाटतं की बघितलं तर म्हणजे टायगर. आणि तुम्ही बघू शकता, बघा मी झूम केलं परत, आणि ते टायगर मस्त असं वॉकिंग करत होता. खरंच खूप मोठा होता आणि मस्त असं वॉकिंग करत करत तोही असा आवाज करत होता. तर आम्ही तर थोडं वेळ इथंच उभून त्याचीच गंमत बघत होतो. आणि तो असंच वॉकिंगच चालू ठेवलं होतं त्याने, कारण तिथेच चालत होता तो, इकडे आलाच नाही. लोकांना असं वाटतं की नाही येईल, आता येईल. आम्हालाही असंच वाटलं की आता येईल इकडे, पण नाही आला तो. तिकडेच फिरत होता. त्यामुळे आम्ही मग थोडं पुढे गेलो अजून, आणि इथेही टायगरच होता. तर इथे आल्यानंतर वेदांतला दाखवलं. छान असं तोही फिरतच होता आणि मस्त दिसत होता. त्यामुळे वेदांतने इथेही बघितलं, थोडंसं फोटो वगैरे काढलं. पुढे आलो तर परत लायनवरती आला होता, आणि ते एक नाही 2 होते. तरी ते हा लायन असं फिरत होता आणि एक लायन त्याच्या जागेवर बसलेला होता. तुम्ही बघू शकता, वरती मस्त दगडावर बसलेला आहे. आणि एक इथे. तर आम्ही जेव्हा येत होतो ना तेव्हा हा लायन आणि तो लायन झगडा करत होता. आणि पहिले तो दगडावर बसलेला होता, आता हा बसलेला आहे. तर असं त्यांचं झगडाही बघितला आम्ही. त्यानंतर इथे आलो स्नेक बघायला. बाबा, माझी तर इच्छाच पूर्ण झाली, कारण मी एवढं मोठं स्नेक कधीच नाही बघितलं, आणि तेही एवढं जवळून. तर इथे वेदांत एवढं घाबरत होता पहिले सुरुवातीला की पप्पा मला उचलूनच ठेवा, खाली नका सोडू, असं म्हणत होता. आणि मस्त आम्ही एकच्या मागे एक सगळे एवढे मोठे मोठे स्नेक बघितलं. आणि काही झोपलेले होते, काही चालत होते. तरी ते एक होता, एक इथे बघा मान असं हलवत होता. आणि एक तिकडे आहे, इथे 2 ठेवलेले आहे त्या लोकांनी. तर इथे तो दुसरा मस्त शांत तिथं दिसतोय तुम्हाला मागे. तर तो मस्त शांत झोपलेला होता. आणि हा थोडं इकडे मान होता, तर बघून हालचाल करत होता. तर वेदांतला बघायचं होतं की काय करतो अजून, बघूया थोडा वेळ. ते इथं हुबलो आम्ही, आणि हा मग मागे गेला. तसंच आम्हीही पुढे चालले गेलो. तरी असे अनेक प्रकारचे आम्ही इथं स्नेक बघितलं, वेगळे प्रकारचे. तर काही स्नेक मस्त झोपून होते, काही स्नेक हालचाल करत होते. काही ऑप्शनच नाही आहे त्यांच्याकडे, कारण जंगलमध्ये तर नाही आहे ते. तर तुम्ही बघू शकता, मस्त रेस्ट करत होते. वेदांत एक बघून पुढे चालत होता. इथे व्हाईट कलरचा होता, आणि इथे होता एक स्नेक. तो वरती चढायचं कोशिश करत होता, पण त्याला असं वाटत असेल की इथे जंगल आहे, कारण जंगलसारखं मागे कलरिंग केलेलं आहे. इथे कोब्रा होता, पण तो काही फन काढून नाही बसला होता, त्यालाही झोपायचं होतं. इथे पुढे आलो तर एक स्नेक बघून आम्ही बाहेर निघालो. तर सगळे स्नेक बघून इथं मॅप होता पूर्ण गार्डनचा, तिथे आम्ही फोटो वगैरे घेतलं. त्यानंतर इथे वेदांतला थोडं वेळ खेळू दिलं. आम्हीही थोडं वेळ बसायला होतं छान. खूप थकलो होतो. एवढंसंच बघितलं. डायनासोरच्या ह्याच्यात पण नाही गेलो, कारण आम्हाला एवढं टाईम नव्हतं, कारण घरी जायचं होतं, रात्री होऊन जाईल म्हणून आम्ही लवकर निघालो आणि आलो घराजवळ. तर आम्हाला खूप जोरात भूक लागली होती, खूप रात्रही झाली होती. घरी जाऊन कधी बनवेल म्हणून आम्ही बाहेरच जेवणार. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.